समाज बांधवांनो, जय जिजाऊ. राज्य मागास आयोगाच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर आजपासून सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. मराठा समाजाचा आणि खुल्या प्रवर्गाचा. भावांनो, या सर्वेक्षणामध्ये जे कोणी प्रगणक बंधू भगिनी आपल्याकडे माहिती विचारण्यासाठी, माहिती भरून घेण्यासाठी येतील, त्यांचं अत्यंत आदराने स्वागत करा. त्यांना विश्वासात घ्या. आज आपण पाहतो की संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं खूप मोठं आंदोलन सुरू आहे. आपले बांधव देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या राज्याची राजधानी मुंबईकडे जात आहेत. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न आहे, प्रत्येकाची आस आहे, प्रत्येकाची भावना आहे की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ती समाजाची नितांत गरज आहे. राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून समाजाची वस्तुस्थिती शोधण्यासाठी हे सर्वेक्षण आहे. सर्वेक्षणामध्ये जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाची उत्तरं देत असताना अत्यंत संयमाने, घरातल्या प्रमुखानेच ही उत्तरं शक्यतो द्यावीत. उत्तरं देत असताना भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुठलाही बडेजावपणा न करता, कुठल्याही खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता वस्तुस्थितीदर्शक आज समाजाची काय आपल्या स्थिती आहे याचं नीटपणे आकलन करून उत्तरे द्या. साधारणपणे जो प्रगणक आपल्याला प्रश्न विचारेल, मध्ये मध्ये प्रगणक आपल्याला असंही सांगेल की याच्यामध्ये अचूक माहिती भरली पाहिजे आणि आपण अचूकच माहिती भरणार आहोत. आपली जी काही सामाजिक स्थिती आहे, आपली जी शैक्षणिक स्थिती आहे, त्या स्थितीच्या अनुषंगाने मराठा समाज हा कसा मागास आहे हे यापूर्वी देखील न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या आयोगासमोर आपण सिद्ध केलं होतं. परंतु काही कारणास्तव त्या समितीचा आयोग सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला नाही आणि परत आता राज्य मागास आयोगाने मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. सर्वेक्षणासाठी आपल्या गावातील शिक्षक बंधू भगिनी किंवा महसूलचे कर्मचारी आपल्याकडे येतील. त्यांनाही आपली परिस्थिती माहिती आहे, फक्त त्यांनी प्रामाणिकपणे आपण भरलेली माहिती, आपण सांगितलेली माहिती अचूकपणे भरली जाते का याची पण एकदा खात्री आपण करून घेतली पाहिजे. आणि त्यांना अशी विनंती केली पाहिजे की आम्ही जे सांगतोय तीच माहिती त्याच्यामध्ये कन्सिडर करा, जेणेकरून वास्तव माहिती ही राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून शासनाकडे जाईल. याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात काही प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहिती आहे की मराठा समाज हा बहुतांशी शेतीशी निगडीत असणाराच समाज आहे आणि आज शेतीची किती तुकडे झालेले हेही माहिती आहे. उत्तर देत असताना शेती आपली जी आहे ती गुंठ्यामध्ये सांगा. आता कुठल्याही गावामध्ये कोणताही शेतकरी 5 एकरच्या पुढे नाही, 2-2.5 एकर अशा स्वरूपाची आपली सगळ्यांची शेती आहे, ती व्यवस्थितरित्या सांगा. शेती ही निसर्गाच्याच पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्याच पावसावर आपण शेती करतोय, हेही वस्तुस्थिती आहे. शेतीला मिळणारी जी वीज आहे ती वीज माहिती आहे तुम्हाला किती घंटे मिळते ते. खेड्यापाड्यात आपण सगळ्यांनी हे दुःख पाहिलंय, अनुभवलेलं आहे की वीज मिळते ती रात्री मिळते आणि 2-4 घंट्याच्या वर मिळत नाही. सारं दुष्टचक्र गेली अनेक वर्ष मराठा समाज भोगतोय. ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये कन्सिडर करा. सांगा ते की तुम्हाला शेतीला मिळणारी वीज किती तास मिळते, रात्रीच वीज मिळते, त्यामुळे काय तुमची ओढताण होते, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. आणि काही सामाजिक पातळीवरचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आजारी पडता त्यावेळेस पहिल्यांदा कुठं जाता. आपण सगळेच माहिती की पहिल्यांदा आपण घरगुती उपचार करतो, नाहीतर एखाद्या आजूबाजूचा कोणता एखादा आयुर्वेदिक माणूस आहे, वैद्यक एखाद्या, त्याच्याकडे पण बऱ्याचदा जातात आणि गेलो तर पुन्हा आपण सरकारी दवाखान्यात जातो. बहुतांशी खेड्यापाड्यातले आमचे बांधव सरकारी दवाखान्याचा लाभ घेतात, हेही आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगितलं गेलं पाहिजे. जसं की कावीळ झाला, कावीळ आजार बऱ्याचदा आपण काय करतोय की घरगुती उपाय किंवा काही आयुर्वेदिक उपाय असेच आपण करून पाहतो. म्हणजे सामाजिक पातळीवर आजही आजार झाल्यानंतर एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडेच जावं लागतं, अशा स्वरूपाची मानसिकता आपल्याकडे कुठेही नाही. अनेक लोक हे खाजगी पहिल्यांदा करतात, वैद्य दाखवतात आणि गेले तर सरकारी दवाखान्यात जातात. आणि सरकारी दवाखान्यातही किती सुविधा तुम्हाला मिळतात तोही त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि
बऱ्याचदा असं होतं की आपण कधी कधी प्रतिष्ठेसाठी काही प्रश्नांची उत्तरं चुकीची देण्याचा प्रयत्न करतो. जसं की त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलाय की तुमच्या समाजात हुंडा प्रथा आहे का. काही लोकांना अशी उगीच भीती वाटते की हुंडा तर कायद्याने त्याच्यावर बंदी आहे, मग आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल. भावांनो, त्या ठिकाणी विचारलेलं आहे समाजात हुंड्याची प्रथा आहे का. आणि 100% खरं आहे की हुंड्याची प्रथा आपल्याकडे आहे. स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीने आहे, खरं आहे. विधवांचे पुनर्विवाह आपल्याकडे होत नाहीत जास्ती, विधुरांचे पटकन होतात. हेही आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे की साधारणपणे आपल्या प्रॉपर्टीची मालकी ही पुरुषाकडेच आहे. घरातले काही निर्णय घेण्याचा अधिकारही पुरुषांकडेच आहे, हेही त्या ठिकाणी व्यवस्थित सांगा. आता मुलीचं लग्न असो की मुलाचं लग्न असो, शक्यतो मुलीचा बाप किंवा घरातला ज्येष्ठ माणूस घेतो, हे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पाण्याची सोय काय आहे तुम्हाला. सार्वजनिक नळावरूनच पाणी आजही खेड्यापाड्यात भरलं जातं, सार्वजनिक हातपंपावरून भरलं जातं. नाहीतर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असणाऱ्या नदीवरून आपण पाणी आणतो आणि पाणी आणण्याचं काम हे आमच्या माता भगिनीच करतात, हे अगदी सत्य आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आजही खेड्यापाड्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे एखाद्या प्राप्तीसाठी आपल्याकडे नवस करणे, मांत्रिकाकडे जाणे, अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धा आहेत. हे अगदी खरं आहे, ते नोंदवायला काही हरकत नाही. आणि शेतीच आपण करतोय, शेतीवर मजुरी पण अनेक लोक आपले करतात. ह्याही गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या मेन्शन करा. निवासाचा जो प्रकार आहे, तुम्हाला घर विचारलं जातं, तर आपलं घर हे खेड्यामधले सगळे जवळपास घरं मातीचेच आहेत, कच्चेच घरं आहेत, ते त्या ठिकाणी व्यवस्थित सांगा. घराची मालकी जी काय असेल त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचा प्रकार, संयुक्त कुटुंबात खेड्यामध्ये बऱ्याचदा लोक राहतात, त्याचं व्यवस्थितरित्या उत्तर द्या. सरकारी सेवेत आपलं प्रमाण अतिशय नगण्य आहे, त्यामुळं नोकऱ्या ह्या ग्रामीण भागातल्या कोणत्याही मराठ्यांकडे नाहीत, हे वस्तुस्थिती आहे, तीही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सांगा. शेतीला पूरक व्यवसाय 90% नाही तर 99% खेड्यात कुठेही नाही, तेही त्या व्यवस्थित ठिकाणी आपल्याला भरता आलं पाहिजे. घराचं क्षेत्रफळ, एका घरात आपल्याला माहिती आहे 3-3, 4-4 भाऊ छोट्या छोट्या घरात राहतात. 100-200 चौरस मीटर पेक्षाही आपलं घर लहान असतं. उगाच मोठेपणासाठी चुकीचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू नका. पेयजलाचा स्रोत, पाणी कुठं पितो, सार्वजनिक ठिकाणचंच पाणी आपण पितोय, हेही आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या मेन्शन करा. स्वतंत्र स्वयंपाकघर आहे का. अजिबात असं नाही. एकाच घरात एका बाजूला स्वयंपाक केला जातो, दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी स्नानघर आहे, स्नानघर देखील कच्चं असतं. हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याही गोष्टीची व्यवस्थितरित्या माहिती तुम्हाला भरता आली पाहिजे. आणि भावांनो, की जेणेकरून या सगळ्या फॉर्ममध्ये प्रश्नसंख्या जरी भरपूर असली तरी एकाला लागून दुसरे असे काही प्रश्न त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यामुळं म्हणजे खूप मोठा फॉर्म आहे असं काही नाही. तर त्यामधले तुमची वैयक्तिक माहिती, तुमची कौटुंबिक माहिती, शैक्षणिक पार्श्वभूमी व्यवस्थित सांगा. आजही आमचे पोरं शाळांमध्ये सोडून देतात. सोडण्याची कारण आपल्याला माहिती आहे की कधी मुला मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याची ऐपत नाही. शासनाच्या कुठल्याही सोयी सुविधाचा लाभ आपल्याला मिळत नाही, कारण आपण आरक्षणामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा शिक्षणाचा खर्च म्हणजे पेलवत नाही, आणि म्हणून आपल्याला शाळा सोडावी लागते. आणि म्हणून आपले पोरं 10वी-12वी नंतर शाळा सोडून शेतमजुरी आणि इतर शेतातल्या कामामध्ये गुंततात. हे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. आणि आपलं वार्षिक उत्पन्न काय, खेड्यात वार्षिक उत्पन्न आहे 1 लाखाच्या खालीच आहे. त्यामुळे उगाच मोठेपणासाठी कुठल्या गोष्टी सांगण्याचा आठास धरू नका. प्रगणकालाही व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी समजून सांगा. त्या सगळ्यांनाही ग्रामीण भागातील मराठा समाजाची पार्श्वभूमी त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आज खेड्यामध्ये कुठल्याही कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न त्याचं शेत विकल्याशी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वीर खदून माती विकण्याची पाळी समाजावरती आली आहे. समाजात आत्महत्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. एक काळ असा होता की केवळ म्हणजे मोठे वयस्क शेतकरी आत्महत्या करत होते. भावांनो, तुम्ही मागचे काही दिवस पाहिले तर अगदी तरुण पोरं शेतकऱ्यांची आत्महत्या करत आहेत. मराठा आरक्षणासाठी प्रचंड आपल्या पोरांनी स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण सामाजिकदृष्ट्या मागास आहोत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहोत. आजही मराठा समाजाला इतर अनेक समाज दुय्यम समजतात. त्याचंही व्यवस्थित उत्तर लिहा. आजही तुम्ही पाहिलं तर ब्राह्मण, मारवाडी, जैन यासारखे समाज हे मराठा समाजाला त्या मानानं निम्न समजतात. आपण तो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजापासूनचा सगळा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात असेल.
ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि ही आपल्यासाठी आपली वस्तुस्थिती दर्शक माहिती शासनाकडे देण्याची एक संधी आहे. त्यासाठी काळजी करा. प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण झालं की नाही याची काळजी घ्या आणि त्या कुटुंबातल्या थोड्याशा जाणकार माणसाला ही सगळी माहिती त्या प्रगणकाकडे व्यवस्थितरित्या फिलअप करायला सांगा. प्रगणकाने आपली माहिती तंतोतंत आपल्या सांगण्यानुसारच भरलेली आहे याची एकदा खात्री करा. जर चुकीच्या पद्धतीने कुठे काही होत असेल, काही प्रगणक जाणीवपूर्वक काही खोटी माहिती दिसेल तर लगेच संबंधित तहसीलदारांना, संबंधित ठिकाणच्या SDOला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याला तसं सांगता येईल आणि वेळीच चुकीचं होणारं सर्वेक्षण थांबता येईल. भावांनो, मराठा समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे. राज्य मागास आयोग आता आपलं सर्वेक्षण करतंय. हे सर्वेक्षण तंतोतंत व्हावं, बरोबर व्हावं, यात समाज बांधवांची सगळी माहिती व्यवस्थितरित्या जावी, जेणेकरून आपण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहोत हे व्यवस्थितरित्या शासनापर्यंत जाईल आणि त्याचा फायदा म्हणून भविष्यात आपल्याला आपल्या समाज आरक्षणातच नक्की मिळेल अशी मला खात्री वाटते. याउपर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असेल तर नक्कीच मला संपर्क करा. यथाशक्ती आपण त्या पद्धतीनं आपल्या शंका समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करूया. भावांनो, एक मराठा कोटी मराठा ही आपली भावना आहे. या भावनेने एकमेकांना सहकार्य करा. एकमेकाला कुठं अडचण आली तर वेळीच त्या पद्धतीनं ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या समाजाचं सर्वेक्षण व्यवस्थित होईल आणि आपली जी न्याय्य हक्काची मागणी आहे की मराठा समाजाचा सरसकट OBC संवर्गात समावेश व्हावा ती पूर्ण होईल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.